नव्हत्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला, हा तुम्हाला प्रश्न पडलाच असणार. याचं उत्तर ना मी तुम्हाला काही वेळेत देणारच आहे. आणि ना यार, काल आम्ही इतके एक्झॉस्ट झालो होतो ना की खूपच जास्त घाण झोपलो यार रात्री, की सकाळ कधी झाली हेच आम्हाला कळलं नाही. आणि पंकज आणि राम सकाळी सकाळी एका मित्राच्या लग्नाला गेलेले, म्हणजे पंकजच्या मित्राच्या. मला बोलत होते तू पण चल, पर म्हटलं नाही यार मला निघायचंय. निघायचं कारण असं ना की मला कोणीतरी घ्यायला येणार होता. कोण घ्यायला येणार होतं यार? स्वतः आदी भाऊ, आमचे भावी नवरदेव दादा स्पेशली मला घ्यायला नाशिकला आलेला आहे. म्हणे तू येत असणार तर मी मोठी गाडी घेऊन येतो, नाही तर मला ट्रेन ऑप्शन आहे. म्हटलं भाई बस क्या, एक ही दिले कितनी बार जीतेगा. फुल माहोल ना आधी भाऊचा. फुल एकदम टॉप लेवलची प्लॅनिंग चालू होती आमची की लग्नात काय करायचंय. दादा मला म्हणतोय तुला एवढा मारील ना म्हणे, एकाचे 2 कामं केला तर. म्हटलं भाई तेरे लिए मार भी खालेंगे, कोई बडी बात आहे काय. असंच ना प्लॅनिंग करता करता कधी मनमाड आलं हे मला कळलं सुद्धा नाही. म्हटलं चला भाई आता घरात जाऊन फ्रेश वगैरे होऊ, कारण आम्हाला ना संध्याकाळी परत आदी भाऊ सोबत जायचंय त्याच्या केळवणसाठी. मला केळवण काय हे माहित नव्हतं आतापर्यंत, बट इथे आल्यानंतर माहित पडलं. म्हटलं ठीक आहे भाई, संध्याकाळी जायचंय ना, तेव्हापर्यंत मी थोडा आराम करतो, फ्रेश वगैरे होऊन. मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे मी. थोडं रिलॅक्स मूड मध्ये बसूया आणि निघूया दादाच्या केळवणासाठी. यार मला ना थोडी बहुत माहिती तर दिली आहे दादानी केळवण काय राहते, बट मला एकदा डोळ्यांनी पाहायचंय की हे नेमकं सीन काय, कारण आमच्या इकडे हे करत नाही. म्हणून ना फुल एक्साइटमेंटने मी गाडी घेऊन निघालेलो आहे. दादा जिथे आहे ना तिथे जाण्यासाठी. फुल रॉकेट सारखी उडवत होतो यार मी गाडी. इथे येऊन पाहतो तर काय, दादा फुल टोपी बिपी घालून बसलाय. दादाचं स्वागत सत्कार भाई, आधी भाऊचा फुल माहोल चालू आहे लग्नाच्या पहिले. असंच हसी मजाक करत करत ना आम्ही जेवण वगैरे केलं. आणि ना मला इथून थोडं सामान घेऊन ना घरी जायचं होतं. मी दादाला म्हटलं तू बस भाई, मी निघतो सामान घेऊन. तर मी निघालोय सामान घेऊन. तेवढ्याच ना आमचा कविश पण मागे येत होता. म्हटलं नाही, म्हटलं मी सामान ठेवून येतो मग तुला नेतो, कारण ना सामान घेऊन मला त्याला नेता नाही आलं असतं घरी. म्हटलं म्हणून तू थांब, मी येतो लगेच. मी दादालाच म्हटलं मी येऊ का रिटर्न, तर दादा म्हटला नाही म्हणे तू थांब घरी, मीच येतोय. म्हटलं ठीक आहे भाई, आता घरी येऊन कपडे वगैरे चेंज करूया आणि भेटूया तुम्हाला उद्या. तेव्हापर्यंत बाय बाय.